वसतिगृहामध्ये प्रवेशाची अट रद्द करण्यात यावी या मागणीसाठी नागपुरातील अपर आयुक्त आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयामध्ये गेल्या 8 दिवसापासून विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी उपोषण करतायत। आपल्यासोबत या ठिकाणी आदिवासी विद्यार्थी आहेत। काय यांचं नेमकं म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया। खरं तर एक अट शासनाने घातलेली होती, ती यांना मान्य नाही आहे। काय सांगणं आहे तुमचं? काय अट होती आणि वयोमर्यादाचं बद्दल सरकारने जो जी आर काढला त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आणि काय मागणी आहे तुमची? सर, आमची ज्या पद्धतीनं 5 ऑगस्ट 2026 ला जो जी आर निघाला त्यामध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर एक बंधनकारक अट तयार करण्यात आली आणि त्याच्यामध्ये असं बोलण्यात आलं की 26 वर्षापर्यंत तुम्ही शिकू शकता वसतिगृहामध्ये राहून। आणि त्याच्यानंतर आम्ही विद्यार्थी पूर्णपणे याचा विरोध करण्यासाठी आम्ही कार्यालयामध्ये आलोय, आदिवासी कार्यालयामध्ये। त्यानंतर आम्हाला व्हीसी थ्रू आम्हाला प्रशासनामार्फत मुख्य सचिवांसोबत बोलायला लावले। त्याच्यानंतर त्यांनी असं निर्देशांमध्ये आम्ही आणून दिलं की ते जे काही अट आहे जी आरची अट ते पूर्णपणे नष्ट करण्यात यावं। पण त्यांच्या म्हणण्यानुसार ते म्हणाले की आम्ही 26 वरून 30 करू, पण आमचं एकच डिमांड होती, मुख्य मागणी एकच होती की त्याला पूर्णपणे त्या जी आरलाच नष्ट करण्यात यावं। त्याच्यामध्ये अजून तरतुदी होत्या की तुम्ही मीडिया सामने आपलं भाष्य करू शकत नाही किंवा कोणत्याही संघटनेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकत नाही, आणि इतर अशा मागण्या होत्या की तुम्ही एकच सिक्वेन्स वाईज एज्युकेशन करणार, तसं की तुम्ही 12वी नंतर तुम्ही BA करा, BA करता MA करा, अशा पद्धतीने त्यांनी सिक्वेन्स वाईज एज्युकेशनचा क्रायटेरिया ठरवला होता। कसं आहे की मी BA नंतर MSW पण करू शकलो होतो, हे माझी चॉईस होती, पण त्यांनी रिस्ट्रिक्ट केलं होतं। तर अशा पद्धतीने त्यांनी जी आर काढलेलं होतं आणि त्याचा पूर्णपणे आम्ही विरोध म्हणून मुख्य सचिवासोबत किंवा आणि आपल्या आदिवासी मंत्र्यासोबत चर्चा करून त्यांच्याकडे हे सगळे प्रश्न मांडले, पण त्यांच्याकडून तो सकारात्मक आम्हाला निर्णय यायला पाहिजे अपेक्षित होतं, पण तो त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय आला नाही। आणि त्यांच्याकडून ते चर्चेच्या माध्यमातून आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते पण आम्हाला कुठेतरी त्यांच्या मानसिकतेवरून दिसत आहे की ते त्याच्यावर पूर्णपणे पॉझिटिव्ह नाही आहेत। नक्कीच ही वयोमर्यादा जी अट आहे ती रद्द करण्याची मागणी जी आहे ते विद्यार्थी करतायत। शासनाकडून अजूनपर्यंत काही पावलं उचलली गेली नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। काय सांगशील? म्हणजे आमचे जे आहेत मागण्या ते पूर्ण करण्यात यावे हे मुंबईला गेले होते आमचे प्रतिनिधी, पण तरी त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला नाही आहे। तर म्हणून आता इथेच स्टुडंट्स थांबणार आहेत आणि पुढे आंदोलन आणखी चालू राहणार आहे। नक्की आपण बघितलं या ठिकाणी आंदोलनावर विद्यार्थी ठाम आहे। दादा, काय सांगशील? या ठिकाणी तुम्ही आंदोलन करताय खरं तर 8 दिवसापासून, शासनासोबत बैठक सुद्धा झालेली आहे, काय त्यात ठरलंय? बघा सर, तर हा जो आंदोलन आहे आजचा 8वा दिवस आहे आणि हा आंदोलन फक्त आता नागपूर शहरापुरतच आहे। नागपूर शहरातील जे बाहेरून शिक्षण घेण्यासाठी इथे वसतिगृहात राहत आहेत त्याच विद्यार्थ्यांचं आहे। पण मला आता या आंदोलनाच्या समोर जे आमचं नियोजन असेल तो म्हणजे ऑल महाराष्ट्रासाठी विदर्भातून इथे नागपूरला येतील आणि बाकीचे जे विभाग आहेत तिथे सुद्धा आपापल्या विभागानुसार त्यांनी आपापल्या तहसील लेवल पासून समाज बांधव सुद्धा समर्थनासाठी इथे या आंदोलनाला समर्थन देणार आहेत। नक्कीच नागपुरातील अपर आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभागाचं त्या ठिकाणी हे सगळे विद्यार्थी आहेत, गेल्या 8 दिवसापासून आहेत। मागण्या तुमच्या ज्या आहे त्या शासन दरबारी लावून धरण्यात आलेल्या आहेत, तोडगा निघाला नाही असं म्हणणं आहे। काय भूमिका असणार आहे पुढची? बरोबर आहे सर। बघा सर, आम्ही 13 तारखेपासून या ठिकाणी आंदोलन उभारलेलं आहे। त्यामागे त्यांनी आमच्यासोबत एक 13 तारखेला विशी घेतलेली होती, नंतर लगेच 14 तारखेला पण विशी घेतलेली होती। त्या विषयीमध्ये त्यांच्याकडून काही सकारात्मक चर्चा येत नव्हती आमच्याकडे पर्यंत। त्यामुळे आम्ही पुन्हा आंदोलनावर कंटिन्यू केलेलं होतं। मग त्यांनी आमच्याकडे एक अशी मागणी केली की तुम्ही मुंबईला या, तुमच्यासोबत आम्ही CM सरांसोबत तुमची चर्चा बैठक घेऊ। पण तिथंही त्यांनी स्वतः चर्चा बैठक घेतली, त्यामध्ये आपले आदिवासी मंत्री आणि सेक्रेटरी साहेब होते, त्यांनी दोघांनी चर्चा घेतली। त्यांनी आम्हाला असं म्हणजे सांगितलं की तुम्ही जर तुम्हाला जर CM साहेबांसोबत चर्चा करायची असेल तर त्यांनी आमच्या पुढे एक अशी अट मांडली की चर्चा झाल्यानंतर तुम्हाला असं म्हणावं लागेल की समाधानकारक चर्चा झाली आणि आम्ही आता आंदोलन मागे घेतो। नक्कीच चर्चा झालेली आहे, परंतु त्यामधून काही फारसा तोडगा निघालेला नाही आहे। खरं तर 5 ऑगस्टचा GR आहे, ज्या GRला हे विरोध करतायत आदिवासी विद्यार्थी या ठिकाणी। नेमकं काय म्हणण्यात आलेलं होतं त्या GR? त्याच्यामध्ये अशा अनेक अटी टाकलेल्या होत्या, मी पूर्ण परत सांगेन। त्याच्यामध्ये की 26 वर्षापर्यंत जी अट होती परिशिष्ट क्रमांक 4 मध्ये ते अट होती
आणि दुसरी होय की परिशिष्ट अ मध्ये 7वा 8वा 9वा जो पॉईंट टाकलेला आला होता की त्याच्यामध्ये सिक्वेन्शियल आपण एज्युकेशन घेणार. आणि दुसरं होतं की त्याच्यामध्ये अट अशी होती परिशिष्ट ड मध्ये 22वा क्रमांक की तुम्ही प्रसार माध्यमातून किंवा संघटनेमध्ये तुम्ही भाग घेणार नाही. आणि अशा पद्धतीने अनेक अशा अटी होत्या त्याच्यामध्ये आम्ही दुरुस्त करण्यासाठी भाग पाडलो आणि ते दुरुस्त केल्यात. पण एक्सेप्ट हाच एक मोठी मुख्य मागणी होती ती म्हणजे वयाची अट. ते वयाच्या अटीसाठी आम्हाला डेलिगेशन म्हणून मुंबईला बोलवण्यात आले होते आदिवासी मंत्र्यांकडून. आम्ही 6 लोकांचं डेलिगेशन गेलं आणि त्यांच्या सोबत मंत्रालयामध्ये आमची चर्चा सुद्धा झाली. आणि चर्चेमध्ये असा निर्देशनामध्ये आले की त्यांना त्याच्यावरच आम्ही एकाच विषयावर 3 घंटे चर्चा करण्यात आली. 3 घंटे एकाच विषयावर आम्ही त्यांना वे पण सांगितलं कशा पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने तोडगा काढता येईल की कशा पद्धतीने आपल्याला मार्ग काढता येईल या पद्धतीने आम्ही त्यांना एक सुझाव सुद्धा दिलं. पण त्यांच्याकडून एकही पाऊल मागे हटवण्याचा काही त्यांना असं वाटत नव्हतं की आपण मागे हटू. ते पण ठाम होते. आम्हाला पण याविषयी पूर्णपणे ठाम मांडायचं होतं ना ते आम्ही त्यावेळी केलंच. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ही जी वयोमर्यादाची अट आहे ती सरसकट रद्द करावी असं तुमचं म्हणणं आहे? बिलकुल. ह्या जी आरच सरसकट रद्द करावा. त्याच्यामध्ये अट आहे तर रद्द होणारच आहे. पण जी-आरच रद्द करण्यात यावं. कारण की याच्यामध्ये जसा 2011चा आणि 2004चा जो जी-आर आहे तसा त्यांनी याच्यामध्ये कॉपी पेस्ट केलेला आहे. याच्यामध्ये काही सुधारणा झालेल्या नाहीत. तसा तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. 11 नोव्हेंबर 2011च्या जी-आर मध्ये की ड्रेसचा जो त्यांना ड्रेस देतात आपल्या विद्यार्थ्यांना त्याची किंमत होती 1000 रुपये 2000 रुपये जे आताही 2000 आहे. पण 16 वर्ष झाले. 16 वर्षानंतर काहीतरी इन्फ्लेशन किंवा महागाईचा भत्ता तरी वाढतोय. पण आमच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या पद्धतीनं 2011च्या जी-आर मध्ये ते रक्कम होती ते आजही तीच रक्कम आहे. पूर्ण जो काही स्ट्रक्चर आहे 2011चा जो स्ट्रक्चर तो आजही तोच लावलाय कॉपी पेस्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये काही सुधारणा नाही झालेल्या आहेत एक्सेप्ट फक्त अशा पद्धतीने जे काही रिस्ट्रिक्शन तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीने रिस्ट्रिक्शन लावून ठेवलेले होते. खरं म्हणजे ही जी अट टाकण्यात आली होती 26 वर्षाची नंतर ती 30 वर्ष करण्यात आली असं तुमचं म्हणणं आहे. तर यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचं कशा प्रकारे नुकसान होत आहे? तेच आम्हाला सांगायचं आहे की ज्या वेळेस विद्यार्थी जळाकणातून किंवा जंगलातून आपला विद्यार्थी शहरामध्ये येतो त्यावेळेस विद्यार्थ्यांकडे ते भौतिक स्थिती नाही राहत आणि तो कोणत्या तरी वेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा कोणत्या वेगळ्या याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. जसा फॉर एक्झाम्पल त्यांनी जर 12वी केल्यानंतर तो BAच्या क्षेत्रामध्ये जास्त येण्याचा प्रयत्न करतो कारण की त्याला तो अडचणीचा सामना करावा नाही लागणार. त्यासाठी तो आता 12वी 2020 म्हणजे 20व्या वर्षी झाला असेल तर 2-4 वर्ष आता BAला लागतात. BAला केल्यानंतर त्याच्यामध्ये तो पास होतो का नाही ते पण त्याला चिंता राहते. कारण 4 वर्षाचा कोर्स 6 वर्ष किंवा 7 वर्ष होऊ शकतो. त्याच्यानंतर त्याची वय वाढत जातो. त्याच्यानंतर तो PGला ऍडमिशन करतोय त्यावेळेस 2-3 वर्ष त्याची वाढतात नवीन व्यक्ती आल्यानंतर. मग त्याला जर शिक्षण व्हायचं असेल त्याला मग B.Ed करावं लागतात कारण प्रोफेशनल आता जास्त प्रोफेशनलला जास्त हे करत आहेत म्हणजे आपण प्राधान्य देत आहोत. तर त्याला मग आपला B.Ed केल्यानंतर शिक्षक भरतीमध्ये त्याला मग प्रिन्सिपल व्हायचं असेल तर M.Ed सुद्धा करतो. अशा पद्धतीनं तो सिक्वेन्स वाईज चालतो. त्याच्यामध्ये एज क्रायटेरिया थोडासा आपला एक्स्ट्रा जातो 30 वर्षावरती नवीन विद्यार्थ्यांसाठी तो आपला तळागाळातून येतो त्यांना. तर त्यांच्यासाठी आपल्याला विचार करायला पाहिजे की असे एक्सेप्शन केसेस असतात आणि मोस्ट ऑफ असे स्टुडंट असतात आपल्या आदिवासीचे त्यांना ते प्राधान्य देतोच. कारण की कसं आहे की आदिवासी समाज आजही तो विकसित नाही. तो शिक्षणाच्या याच्यामध्ये येत आहे प्रवाहामध्ये येत आहे त्याला थोडंसं प्राधान्य दिलं पाहिजे. आम्ही ते अट टाका पण कोणत्या वर्षी त्यावेळेस 30-40 वर्षानंतर टाका ना कारण की तो त्यावेळेस तो एक प्रकारे शिक्षित होऊन राहतो. त्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला असं वाटते की अशा पद्धतीने त्यांनी अट हटवून हा जी-आर रद्द करण्यात यावा आणि आमची मागण्या पूर्ण कराव्यात. नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं विदर्भातील विविध जिल्ह्यातून आलेले दुर्गम भागातून आलेले हे आदिवासी विद्यार्थी आहे. यांचं म्हणणं आहे की कुठेतरी जी वयोमर्यादाची अट जी टाकून देण्यात आलेली आहे ती अट शासनाने रद्द करावी आणि आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच न्याय द्यावा. नागपूरहून कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह योगेश पांडे, मुंबई तक.